कांदा आधी गरम आहे ना, फक्त कांदा टाकून लाल भाजून घ्यायचा आणि मग ह्यातमध्ये तेल ओतायचं. घरात जे आपले धूळ वगैरे उडती ना किंवा खिडक्यांवरती जे तेलकट असं सगळं जमा होतं का नाही, ते होत नाही. कारण का कांदा परतत असताना कांदा आधी तेल आधी टाकलं मग कांदा टाकला ना तर सगळ्या घरात तेलकट उडतं. आता बघा अजिबात तरी ठसका वगैरे उधळला का. आणि ह्याच्यावरती मग ह्याच्यामध्ये आहे ना हे असं हे टाकायचं फोडणीला भाजीला, म्हणजे आपण जिरं मोहरं टाकतो ना ते टाकायचं. म्हणजे मी कांद्याची भाजी कुठली करत असताना ना अशी करते. बरोबर ती मोहरी पण आता तडून निघल आणि घरात जी तेलकट उडेल ना ती पण नाही उडायचं. काय गाडी बाई, मला गावात जायचंय, खोबरं हे बारीक करायचंय. काल आमुष होती, काल मला आलं नाही करता. तू एकदा घेऊन गेली म्हणजे येते का हिरबळ घेऊन गाडी परत घरी? हिरवी मिरची नसन तर मसाल्याचा पण बटाटा होतो पिवळा मैत्रिणींनो. आता काय हो ह्या चपातीला झालंय हा. आता मी व्हिडिओ काढायला लागली की लगेच तिथं दाखवायला सुरुवात केली. मी काय केलंय असं वेगळं? तव्यात कसली चांगली काय संबंध आहे तवा? आता पप्पा दाखवत होता तवा बी चांगलीच होती ती. कडणी एवढी तेवढी जाड असतेच की, ह्याच्यातली तरी कुठं जाड चपाती येतं बघा बरं. मेसवरच लावाय पाहिजे थोडंस. लाव का मेसवर? म्हणली मटणाची भाजी बी बटाट्यागतच लागायची आणि बटाट्याची भाजी पटपट जेव. पप्पांना जायचंय, तुला पप्पांबरोबर जायचंय. खा मग सर, तिला खाऊ द्यावं 2 घास. गव्हाचं दळण तुम्हाला उद्या देते. ही काय होतंय मैत्रिणींना ग, हो काही गिरणी उधळले आणि मग चपात्या कडक येते त्या. मग आता थोडं उन्हाळा संपसतो. ही आता मी सकाळी दळलंय उलसक. चला आमची खोंड निघालेली दाखवते. आता फक्त मीन तात्या राहिलोय, सगळी चालली. देवाचा दिवा लावला नाही आज सकाळ सकाळ उरकानाच मला मैत्रिणींना. सगळं काम उरकायचं म्हणलं. या या काय सांगायचं बघ ना, तुम्ही दुबईला जाणार तेव्हा आम्ही कुठं थांबतो? आपल्याला काय घर नाही काय? मग घर थांबायचं. हा बरं झालं लई येड आहे बाई. सांडगे इथं हे आधी घर झाडून काढावं लागतं, सगळं स्वच्छ झाडून काढते मी. इथं गहू टाकलेत वाळायला, दळायचे ती. तो माणसानं खाली का टाकला का? माझी फरशी रोज पुसलेली असते मैत्रिणींना, दिसतंय कुठं घाल. आणि हे सांडगे आहेत ना, हे इथं टाकलेत, हे इथं टाकलेत. हे ना लय लय उन्हाला टाकायचं नसतं तर असं सावली सावलीनी वाळवायचं. त्याचं एक गणित असतं. तिकडं दीदीने रग टाकली वाळायला. बोक्या दुपारी काय देऊ तुला डब्याला? मिठाचा बटाटा द्यायचा आहे. ते फक्त मला पुरता तात्यान पुरता. गॅसची टाकी भरून आणली कारण का गॅस लय लागतोय. यावं महिनाभरच जायतोय. डबा झाला का पाहुणे? डबा घेऊन येत जा ना रोज घरी. हा आठवड्यात नाही एकदाच भांडी घेऊन येत आहे घरी. खिडकी आणून ठेवल्यात त्या बांधकामाला.
पण माझं एक बिल राहिलंय मैत्रिणींना यायचं, त्याच्यामुळे मी बांधकाम ठेवलंय. साध्या चष्म्या ग आलं दाजी लय ग मंगळ वाटतं. 8,000च्या चष्म्याहून 80,000च्या चष्म्या 80 रुपयाच्या चष्म्यावर आलं दाजी. कोणाचं आहे? हा कोणाचा? भाऊचं आहे. 80 रुपयाचा ग हाय. 80 जण आहे. ह्याचा त्याचा उचलून आणावं लागतं. नानीने मंगोला आणली काय नको आज? फास्ट ट्रॅक फास्टॅग आता तर लईच बाई, आता तर डोळं दिसाना तो वाईस बबुळं दिसत होती ती बंद झाली. नानीच्या आगाव घालची ने नाता रे. गावात थांबायचंय बँकेत. तुझा फोन वाजतोय. साहेब आला असलं तर थांबा, नसलं आलं तर जावा. नका त्यांना ते विचारा काय करायचं कसं करायचं म्हणा. हां आणि डबा घेऊन येत जा घरी दिल्यावर. आओ मला आज गाडी लागायची त्याच्यामुळं चालले ती दोघं. बाय बाय. बाय बाय. ही गेली बघा आता. आज पाल्या घरी दिसतोय. काय आज सुट्टी घेतली काय ग? दुपारच्या सुट्टीला आहे वय आज. दुपारनं जायची या कॅपॅसिटी नाही का? बरं आपण दोघी जरी हिडिओ काढू मग इंस्टावर ये थोड्या वेळाने उरकून. कोणती मोना? कोणती मोना? संतू नानाची वय या की म्हणा इथं पाणी आहे. माझं बाळ ग ती किती गुणाचं हाया. हा वस्ती बायाच राहिलं नाही जळायला आणि कुठं बाया आहे ते वस्ती जळाय. वस्तीवर आल्या 3 घरं हिच्या बिजा आणि तिच्या. तो का शाळेतली पिल्लं चालली सगळी गाणं शाळा धावते तुम्हाला कुठे. मराठी माध्यमिक शाळेत आहे का ना माझा, प्राथमिक शाळेत आणि लय जवळ शाळा आहे. 3 आता घरी येतं दुपारपर्यंत. हां तो का गेलं त्या कागदी फुलापाशी माझ्या बाळाची शाळा आणि लय भारी शिकवते. जाधव मॅडम लोंढे मॅडम एकच नंबर आहेत. आ उलसिक दिसते आता. तू कवा ग दिसायची भेंडीच्या झाडाखाली? लय थोडी दिसती अगं. सोहम चाललाय. सोहम आणि समृद्धी गावात शाळेला येतं, ती आता हायस्कूलला आहेत. हा तो का टाटा करतोय ती बघाय. जिंगारी येण्या घालायच्यात अजून. हा तो का कसं टाटा करतोय. चला ही झाडं सकाळचं भिजवावं लागते. ते झाडं भिजवली, मोटर चालू केली. अजून ती राहिलं ते कुंड्यातल्या झाडांना पाणी घालायचं राहिले. नानूबाई ती चाळायचंय दळण थोडस. म्या त्यात काय एखादा सोंडी असला तर पळून जाईन म्हणलं. ही आळू लावलेली या कोंबड्या जरा यायचे बंद झाले. सकाळ त्याच्यात बसणं ना आळू फुटून आली बघू शकता. लई छान आली अहो. ही पोपईचं झाड आहे. जींना झाड त्याला पाणी घालत राहायचं. कुणालाही उपटून टाकायचं नाही, मरून द्यायचं नाही. हे बी चांगलं हो का फुटलं. ह्याने आता चांगला तग धरला या मोहगनीच्या झाडाने. अजून ही झाडं पण लावणार आहे मी. एक सुद्धा जळून दिलं नाही मैत्रिणींनो. हो का ही जळल्याला परत फुटून आलं. चला तुमचा नाही लय वेळ घेत. नानी आमच्या लागल्या कामाला. ही तुम्ही माणसानं कामं ठेवलं आहे का? तर ही माझं एक बिल आहे ना जमा व्हायचं राहिलं या. आता पंचायत समितीचं साहेब कधी येतात आणि बघून कधी जातात. कारण का ही अर्धच काम व्हायलं ना, एक टप्प्याटप्प्याने ही कामं करावं लागतं ती. आता ही एक बिल जमा झालं ना राहिलेलं. आता आज बिलं दिल्यात आहे ती. आज बँक चालू आहेत. बिल जमा झालं की दुसरं काम करून घ्यायचं आहे. कारण का ही 3 टप्प्यात काम करावं लागतं. मी सांगन तुम्हाला सगळी प्रोसेस नंतर ना. त्याला चाळायचं आणि पिशवीत भरायचं. मी आता गव्हाचं ज्वारीचं दळण थोडं करते. 2 भाकरी करायला, चपाती केल्या, बटाटा केला, पण ज्वारीचं दळण करावं लागेल. माझं पार्सल आणलं ग बाया. लय ग तू कामाची हाया. आता पोरांना शाळेत सोडून आली, स्वयंपाक झाला, भांडी आहेत अजून. च्या करू का तुला? तुझा शिल्लक आहे होय. आताच गेलती हो का अर्धी कपडे मगाशी काढली होती आणि राहिलेली काढली की तवर तर ही आलं पळत. एक तर मनाला चाललं व्हाय ना काय तिच्या मड्याला कार झालाय तेच का ना. तू काय हान नको
त्याला मी पुरावा दाखवीन लाईव. हा काय नाही म्हणतात की सगळे आखा तुझे मग तुमची शेजारची लई चांगली. मोना त्यो मोठा झाल्यावर तुझ्याकडे बघन व्हिडिओ बघितल्या. हा बाय 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 लय काम आहे तिला. चल बाय नवनाथ भाऊजी आलं म्हणते वहिनी व्हिडिओच काढती वाटतं जाती. नवनाथ भाऊजी आलेत म्हणते ना. अर्धा का स्वयंपाक केलाय अर्धा तासाच ठुलाय खाऊन पिऊन. हा आई गेली रात्रीच कावाच आई थांबती गाव. तिला सोनांचं बघावं लागतं लेकांचं बघावं लागतं लेकीचं तिकडं काय का व्हायना. तिला लय काम असतं तिकडं माहेरात जाऊन राहते 4 दिवस रात्रीच. 6 वाजता गेली बापून बरं. हा गेली आई जाऊ दे आता काय करायचं लेकांची काळजी असते लेकींचं काय लेकी तर आपल्या करते ते आहे का नाही. हा गणू दादाला मिठाचा बटाटा केलाय ज्वारीची भाकरी केली आधी तव्यात आधी चपाती केल्या मग भाकरी केली मग बटाटा केलाय. तुम्ही म्हणता नाका तव्याला एवढं काय झालंय पण इकडं दिसतात का त्याला लय लाल 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 केलंय. आणि हे ज्वारीच्या भाकरी केल्या चपात्या केल्यात पण चपाती नाही ना मला जमत कधीतरी खाते मी. आणि बटाटा आणि आता मी नानी जेवणार आहे. ताई जेवून आलेले असतात त्या काही जेवत नाहीत. आता पापड भाजते आपल्याला थांबा आम्हाला ओकेच. नानी आमच्या मिरची पण घेऊन आल्या त्या आणि आम्ही रोज आहे ना दुपारचं जेवण करताना पापड भाजून घेतो. लसणाची चटणी पण घ्या की नानी ह्यातमध्ये लसणाची चटणी पण आहे धरा हो का. अयो किती छान मिरची आणली नानींनी. तर हे असं एकंदरीत आजचा आमचा मेनू आहे जेवणाचा. आणि अशी लसणाची चटणी थोडीशी घ्यायची आणि लई छान लागते. कोणाला ऑर्डर टाकायची असेल तर घ्या माझा नंबर 9657480033. मसाला तर एकच नंबर असतो त्याचा तर नादच करायचा नाही. आजची पण लई छान झाली. कालचं शेवगे शेंग ना त्याला धना पावडर टाकलेली मी. माझ्याकडली धना पावडर हो काही धना पावडर असते मैत्रिणींनो रोज मी टाकते. आता ही मिरची पावडर असती मी आता सगळं मसाला टाकून हे सगळं टाकते या त्याच्यामुळे अजून छान लागतं या. हो का ही हळद आहे सांडग्याला पण हीच वापरतो या. आणि थांबा 1 मिनटं धना पावडर दाखवतो. आणि ही धना पावडर आहे बघू शकता. आणि धना पावडर पण 350 रुपयेच किलो आहे. काय मी त्याचा रेट वाढवलेला नाही काय नाही. आणि हळद बी लय मस्त लागते भाजी. वासापेक्षा ती भाजी खाल्ल्यावर छान लागते. आणि ह्या अशी मिरची बी आणली नानींनी. थांबा मी पापड भाजते मग तुम्हाला दाखवते. आई ग चला आता जेवायला घेते. कसं कसं घेते तुम्हाला दाखवते. एकच मिनिट आपलं उलताना राहिलं की. हा पापड आता असा भाजून घेतला. नानू बटाटा घ्या की. थांबा मैत्रिणींना ताट करते मी. या जेवायला बेसन बटाट्याची भाजी लसणाची चटणी मिरची ज्वारीची भाकरी पापड असं मस्तपैकी जेवायचं आता. आणि मस्तपैकी कामाला. आणि आज लय काम आहे मैत्रिणी. तुम्ही बघत असताना कंटिन्यू मेसेज चालू असते तर ते जेवण करायला. हां फोन येतात. आता चहा घेऊन आली ही आमची बघ कामदारी नाही. आता कसं ग तुझं चहा प्यावं का आम्ही जेवावं. आणि तांब्या भरूनच आणलाय आणि प्याच्या जेवायचं ठेवून घ्या चहा. अहो मी चहा केला मस्त पैकी मला फक्त तांब्या भरून घेऊन या चहा. आता चहाचा आणलाय नाही तर तांब्याचा आणलाय ताई. चला 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 चला. नानी तर लय खुश झाल्या बुग्यांब खुश हुआ. होय ताई ते किती जरी पित्ताची गोळी खाल्ली तुम्ही काय खाल्लं तरी तुम्हाला काय घेणं देत नाही. तुम्ही पहिला चेप्या तांबे आणलाय भरून घेत आणि तीच येत आहे पुढं. हा या आता जेवण करतो पहिला चेप येतो मैत्रिणी. तुम्ही बी या. कोण झोपलंय र
आव ती टाका टाका बघतोय तो का बघतोय बुग्या कोण झोपलंय बया इतकं गार गार हवेला जाऊन आव जागय बघतोय टुकू टुकू आता मैत्रिणींनो थांबा तुम्हाला धावती आता पण चप्पल घालून द्या नाही तर टब्या फोड येते ना मी पत्तल यायच्यात आहे तुम्हाला लय ऊन लागतंय ग माझ्या मैत्रिणींनो आता नानी म्हणतात पोरग झोपले डोळं उघडं ठेवून झोपतो काय कसलं झोपलोय ग नुसतं अजिबात डोळं उघडी नाही मासा मासा करतोय अजून नानी त्याला इकडे घ्या की गारेव्याला लयच भारी वाटलं त्याला आज रोज झोपायचं इथं आता घरी राडा काढते घेते का त्याला इथं ना इतकं गार लागतंय ना लय छान लागतं इथं हे अर्धच काम आहे तुम्हाला मी सकाळी सांगितलं का नाही मैत्रिणींनो माझं पेमेंट जमा व्हायचं राहिलंय बिल जमा झाल्याशिवाय मला हे ना राहिलेलं काम करता येत नाही साहेब लोक येऊन बघून गेल्याशिवाय टप्प्याटप्प्यात काम करायचं असतं ही योजनेतलं बांधकाम आहे माझं ह्याला काय हो का इटा इथं सिमेंट पण आहे असं नाही की पैसा नाही माझ्याकडे किंवा काय म्हणून ठेवलंय तिथं दिसतंय का इथं सिमेंटच्या 2-3 पिशव्या आहेत तिथं 2 पिशव्या आहेत सिमेंटच्या इकडे इट आहे दिसते का ह्या जुन्या घराच्या फरशा आहेत पहिली जुनी घरं होती ना आमची ती वसरीच्या फरशा आहेत शहाबादी फरशा असायचं आणि खिडक्या बी तिकडं आहेत पण ती काम राहिलंय माझं बिल जमा व्हायचं राहिलंय बिल होईन जमा एवढ्या 10-12 दिवसात त्यामुळे हे ठेवलंय पेंडिंगला नानी अजून आली इकडे घ्या